1974 साली राजस्थानच्या वाळवंटात एक असा स्फोट झाला ज्याने संपूर्ण जगाला धक्का दिला। तो साधा स्फोट नव्हता, तो होता भारताचा पहिला अणुबॉम्ब। पण एक सेकंद विचार करा, जर त्या दिवशी स्फोट झाला नसता तर आज भारत सुरक्षित राहिला असता का? मित्रांनो, आज जग पुन्हा युद्धाच्या सावलीत उभा आहे। युनायटेड स्टेट, इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढत आहेत आणि यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, जगात ताकद असणं किती महत्वाचं आहे। 1974 मध्ये भारत हा गरीब देश होता, पण भारताकडे मोठं स्वप्न होतं, स्वाभिमानाचं। राजस्थानच्या वाळवंटात असलेला पोखरणा टेस्ट रेंज, इथे भारताने पहिली अणु चाचणी केली। या अणु कार्यक्रमाचे महान वैज्ञानिक होते होमी जहांगीर बाबा, ज्यांनी भारताचा अणु कार्यक्रम हा उभा केला आणि 1998 साली भारताने पुन्हा इतिहास घडवला। पोखरण 2 या मिशन मध्ये मोठी भूमिका होती ती एपीजे अब्दुल कलाम यांची, ज्यांना आपण मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणतो। या चाचणीनंतर भारत हा जगाला सांगत होता, भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण भारत हा कमजोर नाही। भारताच्या आसपास चायना आणि पाकिस्तान यांच्या सारखे अण्वस्त्र असलेले देश आहेत। जर भारताकडे अणुबॉम्ब नसता तर कदाचित भारतावर सतत दबाव टाकला गेला असता। पण अणुशक्तीमुळे एक गोष्ट घडते, कोणताही देश भारतावर हल्ला करण्याआधी 1000 वेळा विचार करतो। मित्रांनो, भारताचा अणुबॉम्ब हा फक्त शस्त्र नाही, तो आहे भारताच्या वैज्ञानिकांचा परिश्रम, भारताच्या सैनिकांचा आत्मविश्वास आणि भारताच्या 140 कोटी लोकांचा स्वाभिमान। म्हणूनच भारत हा शांततेवर विश्वास ठेवतो, पण भारत स्वतःचं संरक्षण करायला पूर्णपणे सक्षम आहे।